सगळ्या संघांची एक ग्रँड एंट्री मैदानाच्या आतमध्ये घेतली जाणार आहे. विनेट फायबर्स इथे यायचं. विनेट फायबर कुठे आहेत? विनेट फायबरची टीम विनेट फायबर्स कुठे आहेत? हात वर करा. आपण इथे लाईन मध्ये उभं राहायचंय. हितांश क्रियांश अनाया सीसी. हितांश क्रियांश अनाया सीसी. आप लोग तुम्ही या ना, तुम्ही इथे दुसरी लाईन. साहेबा साहेबा येते. आणि दुसरी कोण? हितविक 24. हितविक 24 या इकडे. चला टीम साहेबा लाईन मध्ये या. हा इथेच. मेक शुअर करा की तुमचा कॅप्टन आणि आयकॉन फ्रंटला असतील आणि बाकी त्याच्या मागे सगळे असतील. असोसिएशन मेंबर्स आपण तयार राहायचंय. अंपायर्स, दोन्ही अंपायर्स आपण सुद्धा समोर उभे राहा. ठीक आहे.
झालं मुन्ना. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सालाबाद प्रमाणे या वर्षी सुद्धा आपण आलेलो आहोत यशवंतनगरच्या त्या ऐतिहासिक मैदानावरती, ज्या मैदानावरती गेली 7 वर्ष आपण बीपीएलचा हंगाम पाहिला. 7 वर्ष नव्हे पण मागील काही 3 ते 4 वर्षांची परंपरा जर पाहिली तर खूप चांगली राहिली आहे. आणि आज पुन्हा एकदा या वसई विरारचा अंडरआर्म क्रिकेट साक्ष देण्यासाठी तयार आहे या बीपीएल सीझन 8 ची. आणि त्याच्यासाठी आपण जास्त वेळ न घालवता मैदानाच्या आतमध्ये आमंत्रित करूयात या स्पर्धेचे मुख्य आयोजक म्हणून रोल अदा करणारे पॉवरफुल पर्सन आणि ती पॉवरफुल टीम. तर सर्वप्रथम या टीमचा एक हिस्सा आणि या टीमचे सर्व अध्यक्ष ऋषिदादा देसाई यांना मी आमंत्रित करत आहे मैदानाच्या आतमध्ये. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूयात. त्यांच्या जोडीला उपाध्यक्ष दिलीप शर्मा यांना आपण सुद्धा यायचंय. सल्लागार रंजनदादा पाटील, सल्लागार किशोरदादा पाटील यांना विनंती आहे आपण सुद्धा यायचंय. ट्रेझरर लॉसन कोरिया, माजी उपाध्यक्ष वैभव नवार, सदस्य समाजदादा काळे, सदस्य विमल सिंग, सदस्य सूरज चव्हाण, सदस्य वैभव पाटील, सर्व असोसिएशन मेंबर्सना विनंती आहे की आपण यष्टीच्या दोन्ही बाजूला येऊन उभं राहायचंय. ही ती टीम आहे, ही ती कमिटी आहे ज्या कमिटीद्वारे दरवर्षी या हंगामाची म्हणजे प्रत्येक हंगामाची सुरुवात कुठून होणार आहे हे सांगत असते आणि आपल्या सर्वांसाठी इतकं मोठं व्यासपीठ उपलब्ध करून देत असते. जास्त वेळ न घालवता या वसई विरार प्रीमियर लीग 2025च्या 8व्या पर्वामधील पहिल्या मॅचच्या दोन्ही संघांना आपण आमंत्रित करणार आहोत. आणि त्या दोन्ही संघांपैकी पहिला संघ जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया त्या टीमचं नाव आहे विनेट फायवर सायबा. प्लीज कम. सगळ्यांना विनंती आहे जर आपण स्वस्त बसलेला तर टाळ्या वाजवल्या तर बरं होईल. प्रत्येक खेळाडू आतुरतेने या बीपीएलची वाट बघत असतो आणि त्यापैकी पहिली टीम जो पहिला सामना खेळताना दिसणार आहे विनेट फायबर सायबा. पुढील संघ अजून एक संघ ज्याला आपण आमंत्रित करणार आहोत पहिल्या सामन्यामध्ये खेळत असताना तो संघ दिसणार आहे. संघाचं नाव आहे हितांश क्रियांश अनाया 11. प्लीज कम. तिकडे सुशांत थोडा मागे. टाळ्या वाजवा टाळ्या. पहिला सामना खेळण्याचा मान या दोन संघांना मिळतोय. देन आजच्या या पहिल्या ग्रुप मधील दुसरी मॅच सुद्धा तितकीच चांगली असणार आणि दोन ताकदवर संघ ज्या संघाने क्वालिफाईंग रेस पार करताना जे दिसलेले आहेत ते आता दुसरी मॅच खेळताना दिसतील. आणि म्हणूनच त्या दुसऱ्या सामन्यामधील पहिल्या संघाला आपण आमंत्रित करणार आहोत. संघाचं नाव आहे हितविक 24. जोरदार टाळ्या. टीम आणि त्या टीमचं नाव आहे टीम सायबा. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये टीम सायबाचं सुद्धा आपण स्वागत करणार आहोत. थोडे पुढे काका, थोडे पुढे असं वक्र यांच्यासारखे थोडं आतमध्ये असं जवळजवळ उभे राहा. नाही कोई बात नाही चलेगा. आणि त्याचबरोबर ना आता टीम आल्यात, कमिटी मेंबर्स आल्यात. या आपल्या वसई विरार प्रीमियर लीग 2025 सीझन 8 चे टायटल स्पॉन्सर आहेत RS ग्रुप आणि त्याचे सर्व आदरणीय रोहनदादा सावंत यांचे या ठिकाणी आगमन झाले. मी त्यांना विनंती करेल आपण सुद्धा खेळपट्टीच्या दिशेने यायचंय. आणि त्याचबरोबरीने दरवर्षी आपल्याला मान्यवर म्हणून लाभणारे त्याचबरोबरीने या क्रिकेटवरती अतोनात प्रेम करणारे व्यक्तिमत्व म्हणजे शिखरदादा ठाकूर यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झाले. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या आपल्या मान्यवरांचं स्वागत करणार आहोत. मी दोन्ही मान्यवरांना विनंती करेल की आपण खेळपट्टीच्या दिशेने यायचंय. आदरणीय रोहनदादा सावंत टायटल स्पॉन्सर RS ग्रुप आणि त्याचबरोबरीने
दरवर्षी आपल्या या VPL वरती ज्यांचा शुभाशीर्वाद असतो असे शिखरदादा ठाकूर म्हणजे रिंकी दादा यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. थँक्यू. त्यानंतर वसई विरार प्रीमियर लीग 2025 पर्व 8 2 संघ आले, आयोजन कमिटी आली आणि त्यानंतर आमचे मान्यवर सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. आता या कार्यक्रमाला या स्पर्धेला चांगल्या रीतीने पार पाडण्यासाठी जी नियमावली असते त्या नियमाला फॉलो करून प्रत्येक नियमांचं काटेकोर पालन करणारे असे 2 मेंबर्स म्हणजेच आमच्या या स्पर्धेचे ऑफिशियल अंपायर्स, एका बाजूला खास बदलापूरवरून या ठिकाणी आलेले अजित निकम सर आणि त्याचबरोबरीनं आपल्या वसई तालुक्यातील नामवंत पंच परशुराम पाटील गंभीर सर यांना विनंती करेल की आपण आदरपूर्वक खेळपट्टीच्या दिशेने यायचंय. सगळ्यांना विनंती करेल जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये या दोन्ही पंचांचं आपण स्वागत करूयात. मागील काही वर्ष हे दोन्ही अंपायर्स आपल्या अचूक पंचगिरीने आपल्या स्पर्धेला 4 चांद लावतात आणि त्यांचे या ठिकाणी आपण वॉर्म वेलकम. दोन्ही अंपायर्स मनापासून आभार. आपण वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल. सर्व काही सांगण्या अगोदर वसई विरार प्रीमियर लीग ही स्पर्धा मागील 7 वर्षामध्ये कशा पद्धतीने पार पडली आपण सर्वांनी बघितले. दरवर्षी या स्पर्धेचा वाढत असलेला तो उत्साह, या स्पर्धेसाठी लागलेली प्रत्येकाची ती उत्कंठा, ती आतुरता आणि त्यानंतर 8व्या पर्वामध्ये येत असताना हे भव्य दिव्य स्वरूप. वसई विरार प्रीमियर लीगच्या पहिल्या पर्वापासूनची कहाणी मी काहीशी तुम्हाला सर्वांसमोर सादर करू इच्छितो. 2018 मध्ये पहिली VPL मनवेलपाड्यामध्ये झाली होती आणि ती जिंकली होती दुर्गेश शिल्लेवंडे. दुसरी VPL मनवेलपाड्यामध्ये झाली आणि ती VPL जिंकली होती दुर्गेश शिल्लेवंडे. तिसरी VPL ज्यावेळेला यशवंतनगरच्या मैदानावरती झाली त्यावेळेला तेजस शिल्लेवंडे बाजी मारली. 4थ्या वर्षी पुन्हा एकदा दुर्गेश शिल्लेवंडे बाजी मारली. 5व्या वर्षी साई असती सायबा, 6व्या वर्षी टीम सायबा, 7व्या वर्षी निर्मल सम्राट आणि 8व्या वर्षाचा विजेता कोण होणार याची सर्वांना आतुरता लागली आहे. 8व्या वर्षामध्ये येत असताना आपण सर्वांनी पाहिल्या या भव्य दिव्य ट्रॉफीज ज्या या VPLचं मुख्य आकर्षण आहेत आणि त्याचबरोबरीनं या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक तब्बल 1 लाख रुपये ठेवण्यात आलेलं आहे. VPL म्हटलं की त्याच्या मागे काम करणारे काही मेंबर्स आणि त्याच्या मागे असणारा सर्वात मोठा चेहरा, ज्या चेहऱ्याची सातत्याने मी चर्चा करत असतो किंवा तुम्हापर्यंत त्यांची माहिती पोहोचवत असतो. मागील 7 वर्षामध्ये वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशनने मिळवलं तरी काय आणि साध्य केलं तरी काय याची एक एवी आहे, ती थोड्याच वेळात तुम्हाला इथे बघायला मिळेल. परंतु त्या अगोदर सांगू इच्छितो की ही सर्व जी काही मंडळी किंवा जे काही खेळाडू ही स्पर्धा खेळण्यासाठी उत्सुक असतात किंवा या असोसिएशनची सुरुवात जी आहे जी इथून चालू होत असताना वर्षभरामध्ये कशा पद्धतीची आमची कार्यप्रणाली असते किंवा कशा पद्धतीने आम्ही कार्य पार पाडतो त्याची एक थोडीशी माहिती तुम्हा सर्वांना देऊ इच्छितो. वसई विरार प्रीमियर लीग म्हटलं की तिथून पुढच्या हंगामाची सुरुवात, मागील हंगामामध्ये सर्वांना थक्क करणारी आयोजन आपण सर्वांनी बघितलेलीच आहेत आणि म्हणूनच या वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशनने केलेल्या कामाची पावती ही मागील वर्षी मिळाली आहे. म्हणून या VPLच्या 8व्या पर्वामध्ये तुम्हा सर्व आयोजकांचा आमच्या असोसिएशनच्या वतीनं खूप खूप आभार. आपण सर्वांनी आमच्यावरती विश्वास ठेवत असताना जी स्पर्धा या सर्व खेळाडूंसाठी घेऊन आलात. जास्त वेळ न घालवता आपण जाणार आहोत या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याकडे. मान्यवरांच्या शुभ हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला जाणार आहे. मी विनंती करेल आदरणीय शिखरदादा ठाकूर डिंकीदादा यांना की आपण यष्टीचं पूजन करण्यासाठी समोर यायचे. रोहनदादा सावंत यांना सुद्धा विनंती करेल की आपण सुद्धा या. खेळपट्टीची देवता यष्टी आणि त्या यष्टीचं पूजन. शुभं कुरुत्वं कल्याणं आरोग्यं धनसम्पदः. शुभं कुरुत्वं कल्याणं आरोग्यं धनसम्पदः. शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योति नमोस्तुते. दीपज्योति नमोस्तुते. शुभं कुरुत्वं कल्याणं आरोग्यं धनसम्पदः.
परब्रह्म दीपज्योति जनार्दनः दीपज्योतिः परब्रह्म दीपज्योति जनार्दनः दीपो हरतु मे पापं संध्यादीप नमोस्तुते आपण शिरफळ वाढवण्यासाठी यायचंय आरोग्यं धन आई जीवदानी माते की कुरुत्वं कल्याणं आरोग्यं धन संपदा अध्यक्ष ऋषिदादा देसाई यांना विनंती करेल की आपण शिरफळ वाढवण्यासाठी यायचंय दिलीप शर्मा आपल्याला विनंती आपण यायचंय जीवदानी माते तुझ्या दर्शनाला आलो किशोरदादा पाटील यांना विनंती करेल आपण यायचंय माते धन्य धन्य झालो माते धन्य धन्य झालो माते धन्य धन्य झालो माते धन्य धन्य झालो राष्ट्रगीत तयार करून ठेवा फक्त तयार आहे मयूर ओके सगळ्यांना विनंती आहे आपण ज्या ठिकाणी बसलेला आहात तिथे उभं राहायचंय ज्याने कोणी कॅप आणि गॉगल परिधान केलेले आहेत त्यांना विनंती आहे आपण ते काढा देशाच्या सन्मानार्थ राष्ट्रीय प्रोटोकॉल म्हणून सगळ्यांना विनंती करेल की आपण जर कॅप गॉगल परिधान केले असेल तर काढा जर आपण बसलेले असेल तर प्लीज उभे राहा आपण राष्ट्रगीत घेणार आहोत एक साथ सावधान राष्ट्रगीत शुरू करेंगे शुरू कर जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविण उत्कल बंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग तव शुभ नामे जागे तब शुभ आशीष मांगे गाहे तब जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 भारत माता की तसंच थांबा कोणी हलू नका आपल्यामध्ये असणारा आपणा सर्वांचा मित्र ज्याला मे महिन्यामध्ये देवाज्ञा झाली आणि त्याच्या आत्म्यास चिरशांती लाभ म्हणून आपण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत मिस्टर VPL या नावाने त्याला आपण हा नाव ऑक्शन दरम्यान दिलं होतं त्याच मिस्टर VPL म्हणजे जयेश घरत यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण 2 मिनिटं मौन पाळायचं आहे 1 2 स्टार्ट ओम शांति शांति एक साथ विश्राम थैंक यू वसई विरार प्रीमियर लीग पर्व 8वा आणि 8व्या पर्वामधील त्या उत्साहाला किंवा जी काही उत्कंठा आपली शिगेला पोहोचली होती अखेरकार तो दिवस आलाय ती वेळ आली आहे आता खेळ दाखवायची वेळ आणि त्यासाठी दोन्ही कर्णधार मी विनंती करेल आपण समोर यायचं आहे हितांश क्रियांश अनाया 11 कर्णधार आपण या त्यानंतर त्यांच्या समोर घेणारा संघ विनेट फायबर्स आपण सुद्धा यायचंय मी विनंती करेल आदरणीय शिखरदादा ठाकूर रोहनदादांना विनंती करेल आपण सुद्धा यायचंय टायटल स्पॉन्सर RS ग्रुप आणि त्यांच्या शुभ हस्ते टॉस दिस इज द कॉल अँड हेड्स इट इज थँक्यू टॉस जिंकलाय विनेट फायबर्स साहेबाने काय निर्णय असेल हेमंत फिल्डिंग
VPL तुझ्यासाठी काय आहे, कारण गेले कित्येक वर्ष VPL खेळत आलायस, त्याच्यामधला त्याच्यात यश अपयश तुला तर माहीतच आहे. एकंदरीत VPL बद्दल काय सांगशील? VPL एक अशी टुर्नामेंट आहे जी खेळायची सर्वच प्लेयरना उत्सुकता असते, तशीच मला पण असते. आणि या VPL मध्ये खूप एक्सपिरियन्स भेटतो, त्यामुळे ही टुर्नामेंट खेळायला खूप मजा येते. संघाच्या बाबतीत काय सांगशील? कशा प्रकारची संघबांधणी आहे, संघामध्ये खेळणारे खेळाडू कशा पद्धतीचा आणि त्यांची बांधणी कशी केली आहे? संघामध्ये सर्वच प्लेयर चांगले आहेत, फक्त खेळ कसा होतो त्यावर डिपेंड आहे रिझल्ट काय असेल. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. हितेश, VPL म्हणजे आपल्यासाठी काय आहे? हितांश, क्रियांश, अनाय 11 संघाची बांधणी कशा पद्धतीची आहे, काय सांगाल VPL बद्दल? पहिल्यांदा आम्हाला इकडे खेळायला दिल्याबद्दल VPLचे खूप खूप आभार. VPL पाहायला गेलं तर आपल्या वसई तालुक्यातील एक खूप मोठी टुर्नामेंट आहे, ज्याने आपल्याला सर्व मुलांना खेळायला चान्स दिलेला आहे. पाहायला गेलं तर सर्वांचीच इच्छा आहे की VPL खेळावं, की पुढे जाण्यासाठी एक प्रत्येकजण प्रयत्न करत असतो की आपण ह्या टुर्नामेंटमध्ये खेळून सुद्धा आपलं नाव मोठं करावं. संघाची बांधणी बनल्याबद्दल संघ तसा बॅलन्सच आहे, बघूया आता. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला सुद्धा या मॅचसाठी. चला, दोन्ही संघ यानंतर होणारी मॅच टीम साहेबान हेत्विक 24 यायचं आहे. आपण दुसऱ्या टीम मॅचचा सुद्धा टॉस केला जाणार आहे. हेत्विक 24 कर्णधार, कोण मागेल? चालेल. हेड इज द कॉल आणि हेड आलाय, 2 वेळेला हेड आलाय. प्रदोष, टॉस जिंकला, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. असंख्य आठवणी VPL आहेत, एकदा टायटल सुद्धा जिंकले, या वर्षीची तयारी कशी आहे? पुन्हा टायटल जिंकण्याचा प्रयत्न करू. या वर्षीची VPL 1 लाख रुपये पारितोषिक आणि जो प्रतिसाद या सर्व खेळाडू आणि संघांचा मिळाला, त्याला बघताना किती एक्साइटमेंट होती या स्पर्धेला खेळण्याची? एक्साइटमेंट तर VPLला सगळ्याच प्लेयरला सगळ्यात जास्त एक्साइटमेंट VPLचीच असते, कारण सगळे वेगवेगळे प्लेयर असतात, त्यांच्यावर बांधणी करून खेळावं लागते. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. वैभव, ॲज अ असोसिएशन मेंबर्स, तुम्हाला माहीत आहे या स्पर्धेसाठी लागणारी मेहनत किंवा ही स्पर्धा कशा पद्धतीची असते, या वर्षीची VPL कशा पद्धतीची वाटते? ह्या वर्षीची VPL बोललं तर अजून खूप चांगलीच आहे, प्राईस पण चांगला आहे आणि मेहनत पण ह्या टायमाला खूप जास्त घेतलं. त्या टायमाला म्हणजे सगळेच जण मेहनत घेतात, आपले असोसिएशन मेंबर जे आहेत, आणि एक पोरांना चांगला खेळायला भेटे, चांगला प्लॅटफॉर्म करून देतात. तर त्यासाठी मी तर त्यांच्यामध्ये आहेच, तरी मी आमच्या कमिटीचे मी धन्यवाद मानतो की तुम्ही एवढा चांगला प्लॅटफॉर्म तयार करून देता. हेत्विक 24 यावेळेला ॲज अ आयकॉन म्हणून आहात, ॲज अ कॅप्टन म्हणून आहात, कशा प्रकारची संघबांधणी आहे आणि काय फील करता हेत्विक 24 मध्ये आल्यानंतर? सर्वप्रथम तर मी रंजनदाचे आभार मानतो की त्यांनी मला आयकॉन म्हणून घेतला टीममध्ये. गेल्या टायमाला होतो मी त्यांच्या टीममध्ये, पण माझा चांगला परफॉर्मन्स झाला नाही, पण ह्या टायमाला मी माझं चांगलं बेस्ट देण्याचा प्रयत्न करेन आणि टीमसुद्धा चांगली आहे, तर बघू सगळ्यांनी चांगलं बेस्ट देण्याचा प्रयत्न करू. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला सुद्धा. दोन्ही टॉस झालेले आहेत, त्यानंतर मान्यवरांचा यथोचित सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. मी विनंती करेल वसई बॉक्सनाराम क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय रिषदादा देसाई यांना की आपण समोर या. आपल्या शुभ हस्ते टायटल स्पॉन्सर RS ग्रुपचे सर्व रोहनदादा सावंत यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. मी विनंती करेल रोहनदादांना की आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. त्यानंतर दिलीप शर्मा यांना विनंती करेल की आपण पुढील सन्मान करण्यासाठी यायचं आहे. वेळात वेळ काढून शिखरदादा ठाकूर या ठिकाणी उपस्थित राहिलेत आणि त्यांचा सुद्धा यथोचित सन्मान. धन्यवाद डिंकी दादा, आपले सुद्धा मनापासून आभार. आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल थँक्यू सो मच. मी रोहनदादांना विनंती करेल की आपण 2 शब्द मनोगत व्यक्त करायचं आहे. VPL हा 8वा वर्ष, बरोबर. सगळ्या प्लेयरना पहिली गोष्ट तर ऑल दी बेस्ट म्हणतो मी. हा प्लॅटफॉर्म तो असोसिएशनने जो करायला लावला आहे आणि या प्लेयर्स लोकांना पुढे जो प्रोत्साहन भेटतोय, त्यांनी पूर्णपणे फायदा घेऊन त्यांचा आपली मेहनत हे करून आपला संघ जिंकण्याचा पूर्ण प्रयत्न करावा, हीच मी फक्त बोलून घेऊ. चलो, थँक्यू. मी शिखरदादांना विनंती करेल की आपण सुद्धा 2 शब्द मनोगत व्यक्त करायचं आहे.
PL ही टुर्नामेंट ऋषी एवढ्या वर्षापासून करतो आहे आणि ही मला वाटते अंडरमध्ये वसई विरारमध्ये तरी सगळ्यात नामचीन टुर्नामेंट असेल, ज्याच्यामध्ये म्हणजे प्रॉपर सर्कल असलेला ग्राउंड आहे, बाउंड्री प्रॉपर मार्क केलेली आहे, अंपायर ऑफिशियल आहेत. तर आणि याच्यामध्ये जे खेळाडू खेळतात, जसं ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये आधी एवढं काय स्कोप नव्हता, प्राईज मनी म्हणजे प्रोफेशनली खेळायला एवढे पैसे नव्हते. पण आता आपण जसं बघितलं ISPL झाली आहे, तशी मी अपेक्षा करतो का अंडरमध्ये पण अशी कोणती तरी एक इंडिया लेवलची टुर्नामेंट व्हावी. आणि तुम्ही लोकांनी जेव्हा त्याच्यामध्ये काय एवढं प्राईज नसताना इमानदारीने खेळतात, तर उद्या जेव्हा अशी टुर्नामेंट येईल तेव्हा तुमचा पण त्याच्यामध्ये फायदा, तुमचा पण त्याच्यामध्ये नाव व्हावा अशी एक अपेक्षा करतो. आणि ही संधी दिल्याबद्दल ऋषी आणि त्याच्या टीमचं धन्यवाद. सगळ्या टीमनी ग्राउंडच्या मध्ये तर रायवलरीनीच खेळायला पाहिजे, म्हणजे फुल ठसन. पण त्याच्यानंतर ते खेळत असताना स्पोर्ट्समॅन स्पिरिट आणि मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर फ्रेंडशिपनी, हे सांगून परत एकदा सगळ्यांना ऑल द बेस्ट सांगतो. धन्यवाद. थँक्यू दादा. आणि मी विनंती करेल दोन्ही मान्यवरांना की आपण व्यासपीठात स्थानापन्न व्हायचं आहे. ओके, दोन्ही टीम्सना हस्तांदोलन करायचं आहे. सर्वप्रथम टीम्स थांबा, कुठे जायचं नाही. सँडी, मान्यवरांच्या माहितीसाठी वसई विरार प्रीमियर लीग, त्या अगोदर वसई विरार बॉक्स टुर्नामेंट क्रिकेट असोसिएशन अंतर्गत यावर्षी खेळत असताना तब्बल 42 संघ रजिस्टर्ड झालेले आहेत. आणि 42 संघ रजिस्टर्ड होत असताना नॉकआउट आणि लीग स्टेजचे जे काही स्पर्धा होतात, त्या स्पर्धांची क्वांटिटी किंवा त्यांची जी काही संख्या ती सुद्धा वाढलेली आहे. मागील वर्षी 23 ते 24 स्पर्धा यावर्षी या स्पर्धांचा जो काही आलेख आहे तो उंचावणार आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट काय आहे तर याच वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशनने ओव्हरआर्ममध्ये पाऊल टाकत असताना ओव्हरआर्मची VVPL सुद्धा ऑर्गनाईज केली गेली होती त्यांच्या माध्यमातून. त्याचं दुसरं पूर्व थोड्याच दिवसात येणार आहे. आणि तिसरी संकल्पना जी येणार आहे ती म्हणजेच वसई विरार प्रीमियर लीग लेदरमध्ये सुद्धा आपल्याला T20द्वारे बघायला मिळणार आहे. आणि त्याची अनाउन्समेंट लवकरात लवकर होईल. तुर्तास या चारही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या आजच्या खेळासाठी. आपल्याला विनंती, आपण आपापले पोझिशन घ्यायचे आहेत. कमिटी मेंबर्स, आपल्याला विनंती, आपण सुद्धा व्यासपीठावरती या. अंपायर्स, आपण सुद्धा आपली जागा घ्या. चारही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा वसई विरार प्रीमियर लीग VPL सीझन 8 साठी. थँक्यू.
दोन्ही टीम डगआउट मध्ये पहिलं टीमला प्राधान्य, त्यानंतर बाकी सर्वांना. मी ऋषिदादा देसाई यांना विनंती करेल, पत्रकार अजयजी वर्मा यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी करायचा आहे आणि त्यांच्या कॅमेरामॅन त्यांना सुद्धा विनंती करेल, त्यांचा सुद्धा सन्मान स्वीकारण्यासाठी यायचंय. बघा तिथे ज्या टीम आहेत आपण सगळ्यांनी डगआउट मध्ये जायचं, बाहेर कोणी नाही थांबायचं. सगळ्यांना एकच सांगतोय की जर का तुम्ही कोणत्याही प्रकारे नियमांचं पालन नाही केलं, आम्हाला मजबूर होऊन पॅनल्टीज लावाव्या लागतील. ते पॅनल्टी लावायच्या नाही आहेत, कारण कोणत्याही बंधनामध्ये VPL खेळवायची नाही आहे. मंचावरील उपस्थित मान्यवर म्हणजेच पत्रकार अजयजी वर्मा यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. मी विनंती करेल अजयजी वर्मा यांना की आपण या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी यायचंय. वन अजित सर बाहेर. डगआउट मधल्या चेअर्स असोसिएशन मेंबर्स आपण थोडं लक्ष द्या तिकडे. व्हॉलंटियर्स कोण असतील, खेळाडूंनाच फक्त त्या चेअर्स असतील. 2 डगआउट वेगवेगळ्या टीमसाठी आहेत. एका ठिकाणी एकच टीम बसेल, दुसऱ्या ठिकाणी एका टीमचा मेंबर जाणार नाही.